काल बनवलेले गुलाबजामुन माहीत असल्यामुळे प्रिशानं दूध न पिता गुलाबजामुन खाल्ले. त्यानंतरनं मी नाश्त्याची तयारी केली. नाश्त्यामध्ये आज डोसा आणि सांबार बनवलं आणि रात्री भिजत घातलेली मटकी मी पटकन अशी मूड आणायला ठेवून दिली. त्यानंतरनं मी छान असं सांबार बनवून घेतलं आणि डोसासुद्धा बनवून घेतला. छान असं डोसा सांबार बनवून झाल्यानंतरनं मी स्वतःसाठी ताट करून घेतलं आणि छान असा नाश्ता केला. अंघोळ वगैरे करून कपड्यांच्या घड्या करून कपाटामध्ये व्यवस्थित आवरून ठेवलं. त्यानंतर प्रिशाचं आवरलं आणि माझं आवरलं आणि दुपारच्या जेवणामध्ये मी छान अशी मेथीची भाजी बनवलेली आणि चपाती बनवलेली. नंतरनं दुपारी प्रिशा उठली आणि अचानक असं तिला वाटलं की मी तिला उचलून घ्यावं असं बघत होती माझ्याकडे. त्यानंतरनं मी डाळ खिचडी बनवली प्रिशासाठी आणि तिनं टोमॅटो खाल्लं. डाळ खिचडी तर तशीच राहिली आमची. आणि ह्यांचे कपडे बघा बाहेर जाताना असा पसारा करून जातात. नंतरनं मी डाळ खिचडी खाल्ली, स्किन केअर केलं, प्रिशाशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि डाळ खिचडी खाल्ली. त्यानंतरनं हे बघा प्रिशाचं खेळणं वगैरे सगळं पडलेलं, शेंगा फोडून घेतल्या, लसूण सोलून घेतला. चला तर मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये.